प्रिय निलेश राणे यांचा वाढदिवस आहे आणि या मालवणमध्ये या पटांगणामध्ये भव्य रीतीने सिंधुदुर्गातल्या जनतेच्या उपस्थितीत साजरा होतोय। त्या आजचे सत्कार मूर्ती निलेशजी राणे त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित होते रत्नागिरीचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ मंत्री उदयजी सामंत, सन्माननीय आणि प्रिय नितेशजी राणे हे महाराष्ट्रामध्ये मंत्री आहेत आणि निलेशचे बंधू आणि माझे दुसरे चिरंजीव आहेत। माननीय दत्ता सामंतजी, माननीय संजय आंग्रेजी, सन्माननीय बाळा चिंदरकर, सो दीपलक्ष्मी पडते, श्री संजय पडते, सो शिरवलकर प्राजक्ता, श्री अशोक सावंत, संदीप उत्तरकर, सो वर्षा कुडाळकर, या मंचकावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, पत्रकार मित्र, या जिल्ह्यातील सर्व वडीलधारी मंडळी, बंधू भगिनीनो आणि मित्र, आज माझ्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस आहे आणि हा दिवस ईश्वराने माझ्या आयुष्यात आणलेला आहे। आज इथे निलेश राणे कुडाळ मालवण मधून आमदार निवडून आले म्हणून सत्कार आहे त्यांचा। नितेश राणे देवगड, कणकवली, वैभववाडी, त्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत आणि 2 चिरंजीव आणि वडील खासदार हे देशातील मला वाटतं एकमेव असे वस्तुस्थिती असेल। मी आमच्या सर्व नेत्यांना, दिल्लीचे माननीय मोदी साहेब, माननीय अमित शहाजी, श्री देवेंद्र फडणवीस, या सर्वांचा ऋणी आहे। दुसरं म्हणजे सांगायचं तर मी म्हणालो माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे तो यासाठी दोन्ही पुत्र कर्तृत्वान निघावे हे भाग्य मला मिळालं। दोन्ही पुत्र बांधव मुलाचं कौतुक वडील करतात अशाचा भाग नाही, त्यांनी कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर बोलतो, एवढी वर्ष बोललो नाही। दोन्ही चांगलं शिकले, मला अपेक्षित होतं शिक्षण त्याने घेतलं। नितेश दोन्ही परदेशात गेले। निलेशचा 15 वर्षाचा असताना गेला न्यूयॉर्क मध्ये, तो एमकॉम झाला, PhD झाला, त्यानंतर तो खासदार झाला। नितेश अमेरिकेतून लंडन मध्ये गेला, MBA केला त्यांनी आणि भारतात, पण दोन्ही येऊन त्यांनी डायरेक्ट मोकळीक नव्हती राजकारणाचा इतिहास असं नाही। आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवस निलेशला घेऊन गेलो एका ऑफिस मध्ये, म्हणजे निलेश ही चावी, हे ऑफिस तुझं आणि हे व्यवसाय तू सांभाळ। ते नितेश जसा आला तर नितेशला घेऊन गेले एका ऑफिस मध्ये, नितेश हे तुझं ऑफिस आणि हा व्यवसाय तू करायचा, तुम्ही व्यवसाय करून राजकारण केलं तर माझं काही हरकत नाही, फक्त राजकारण नाही। आम्ही तिघेही आपापले व्यवसाय सांभाळून राजकारण करतो, त्यामुळे आम्हाला कोणाच्या खिशात हात घालायची गरज नाही, काही गरज नाही। बघा मी 90ला आलो, आज मी ती पण एका कोणी सांगावं कॉन्ट्रॅक्टरने कोणी किंवा राणीने नेऊन पैसे दिले त्या नितेश आम्हाला कोणाकडे जायची गरज नाही, आम्ही स्वतःच्या कर्तृत्वाने, आणि म्हणून मला घमेंड आहे दोन्ही मुलांना। मी सांगितलं ते ऐकलं, अनुकरण केलं, त्याचं पालनही करते।
बांधवांनो, फार असे क्षण येतात की वडील आपल्या मुलांचं कौतुक भर जाहीर सभेत करतात. असा काळही नाहीये, पण मी त्याला अपवाद असेल आणि म्हणून या दोघांबद्दल मला अभिमान वाटतो. बांधवांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात माझा जन्म झाला, पण शिक्षण वगैरे बाकी राजकारण सगळं मुंबईच. संपूर्ण आयुष्य मुंबई. नगरसेवक बीएसटी चेअरमन झालो असता माननीय बाळासाहेब एक दिवशी म्हणाले, नारायण, ही विधानसभेची निवडणूक 1990 येते, तुला सिंधुदुर्गात जावं लागेल. मी म्हणलं, साहेब, मी अजून तसं काही ओळखीचं कोण नाही, फक्त जन्म झाला आहे, नातेवाईक फक्त आहे, त्यांना ओळख. नारायण, तुला तुझ्या नावाची मागणी आहे, तुला जावं लागेल. काही बोललो नाही, नमस्कार केला आणि निघालो. नंतर मी आलो 90 साली. आत्ताचे कार्यकर्त्यापैकी तेव्हा पहिल्यांदा भेटलेले काही अनेक जण आहेत, काही स्टेजवर आहेत, काही खाली आहेत. आणि नौका असताना मी या जिल्ह्यासाठी, मतदारसंघासाठी, इतक्या सवंगड्यांसाठी, कार्यकर्त्यांची नौका असताना पण पहिल्याच निवडणुकीत ज्या मालवणकर, कुडाळ, कणकवलीकरांनी मला मतदान दिलं आणि लोकप्रतिनिधी बनवलं, त्या सर्वांचे प्रत्येकदा आज आभार मानतो. आज हे दिवस तुम्ही मला दाखवले, माझ्या कुटुंबियांना दाखवले, माझ्या मुलांना दाखवले. हे काम तुम्ही केलं, पण त्या कामाची निलेशने सांगितल्याप्रमाणे, निलेश म्हणाला, अतिशय चांगला वाक्य, तुमचे उपकार आमचं आयुष्यभर पूर्ण करू हे आम्हाला सांगता येत नाही, पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. या आयुष्यात तुम्ही केले उपकार आम्ही कसे पूर्ण करायचा विचार करू, पण तुमचे एवढे मोठे उपकार आहेत, ते उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. आणि म्हणून बांधवांनो, आजचा दिवस सिंधुदुर्गाचे सर्व तालुके, जनता यांचाच आहे. आम्ही निमित्त आहे. एकदा सचिन तेंडुलकरचा सत्कार त्यांनी विक्रम केला, तेव्हा एक जाहीर त्याचा कार्यक्रम सत्काराचा होता. सत्काराला उत्तर देताना सचिन म्हणाला, अहो, तुम्ही माझा सत्कार करताय, पण या यशाचं निमित्त मी नाहीये, माझ्या हातातली बॅट आहे. ते श्रेय स्वतःकडे घेतलं नाही. आजही मी, माझी दोन्ही पुत्र, आम्ही कोणत्याही यशाचं, कोणत्याही कामाचं, कोणत्याही कर्तृत्वाचं आमचं श्रेय आम्ही मानत नाही, ते आमच्या मतदारांचं श्रेय आहे, असं आम्ही मतदारांचं सदैव आम्ही कुठूनही निघालो, जिल्ह्यात आलो, तर लोकांची कामं, प्रश्न याशीच आमचे दिवस जातात. एक दिवस तुम्ही दाखवा, राणी निलेश कुठं चित्रपटाला गेले, कुठं कार्यक्रमाला गेले, मनोरंजनाला गेले, की अजून कुठे नाही. आमचा ध्यास हा सिंधुदुर्गाचा विकास, आमचा ध्यास या सिंधुदुर्गातील जनता सुखी, समाधानी, समृद्ध जिल्हा व्हावा, हा आमचा ध्यास आहे. बांधवांनो, ध्यास काय राजकारण चाललंय, राजकारणातून मी 35 वर्ष प्रवास करतोय. पाहिलं, लोकांचे स्वभाव पाहिले, कधी कधी वाईट वाटायचं, कुठे आलो आपण, कशी लोक वागतायत. नाही म्हणालो, माझा जिल्हा आहे, हे लोकांनी कशी वागणूक देऊ द्या, आपण पुढे जायचं, यांची सेवा करायची, विकास करायची. काही लोकांनी आरोप करणारे पण आता जिवंत आहेत, सोडून गेलेले पण आहेत, त्यांची काय कारस्थान आहे तेही माहिती आहे. मला सोडून गेलेले आज कुठे आहेत आणि माझ्या सोबत असणारे आज कुठे आहेत, ते बाकीच्याला विचार करा, कुठे आहेत. माझा मी आहे तिथेच आहे. हो, निलेश जिथेच आहे तिथे आहे. काय आरोप, ते राजकारणात नव्हते, तो असा आहे, तो तसा आहे. अरे आम्ही असे आहे म्हणून लोकांनी निवडून देतात. निलेश 10 दिवस त्यांनी विधिमंडळात जे काम केलं ते तुम्ही अनुभवलं.
मागच्या 10 वर्षाचा आमदार मला नाव नाही घेत. हे पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं. लोकांचे फोन येतात का, अहो काय तुमचा आमदार बोलतोय, काय त्याचा अभ्यास आहे. इथं अनेक मला फोन आले, पण जनतेला पण एकमेकाला येत असत. मी मुलाचं कौतुक बोलत नाही, त्यांनी जी मेहनत परिश्रम करतोय ते बघा. आमचा नितेश आज पालकमंत्री म्हणून एवढ्या कमी दिवसात तो झपाटा कामाचा लावलाय. बाकीच्या मंत्र्याचा आढावा घ्या, बाकीच्या घ्या, कुठे असतात, काय करतात, किती प्रस्ताव आणले, किती मार्गी लावले, किती लोकांचे प्रश्न सोडवले. लोकांनी आज ह्याचा विचार करायचा की आम्ही निवडून दिलेला माणूस व्यक्ती योग्य आहे का कसा आहे. योग्य माणसाला निवडून दिल्यास तिथे विकास दिसतो, समृद्धी येते, लोक सुखी आणि समाधानी होतात. म्हणून अशा माणसाला निवडून देताना आनंद आहे आणि समाधानाची पूर्ती पण आहे. भविष्यात लक्षात ठेवा, चुकून अन्य काही विचार करू नका. आता बरेच आग लावायचा प्रयत्न करतात का हो? कोणाच्या कार्यक्रमाला चालला, कोणाच्या म्हणजे अहो शिवसेना एकनाथ शिंदे गटाची, तिथे आमचा निलेश उभा राहिला. भारतीय जनता पक्षाचे नितेश उभा राहिला. हे खासदार बीजेपीचा आहे. आमचं सरकार एक आहे, 3 पक्षाचं एक सरकार आहे. आम्ही कुठे गेलो तरी सरकारमध्ये एकच आहे. म्हणून कुणाच्या मंचावर जाणं, कोणाबद्दल बोलणं म्हणजे दुसऱ्या पक्षात जाणे एवढे कच्च्या मनाचे आम्ही नाही आहोत. काही लोक निवडणुकीत आमच्यावर भरपूर प्रचार केला. मी विसरत नाही हो, नितेश काय करतात माहित नाही, वाईट स्वभाव आहे मला. त्यांना सांगतो किती प्रयत्न जरी केले तर भाजपात येऊन किंवा शिवसेना एकनाथ गटाला येऊन तुम्हाला स्वास्थ्य लागू देणार नाही. तुम्ही बोललेले शब्द कानावर आहेत आणि माझ्यापासून कोण नाही वाचू शकत, कोण नाही. दोन्ही पक्षाचे नेते मी जर त्यांना सांगितलं ना ते योग्य जागा आणि कोणी प्रयत्नही करू नये. नेत्यांनी नको आणि ना आमच्या नको ना त्यांच्या नको. आम्हाला सिंधुदुर्ग घडवायचा आहे. आम्ही काय मिळवायला आलो नाही, सगळं मिळूनच आलोय हो. मी उद्योगपती असताना तिथे आलो, आजही आहे. निलेश तिथे दोघही उद्योजक आहेत. त्या बांधवांनो मी आठवतो दत्ता सामंतचं भाषण, आताच आमच्या उदय सामंतचं भाषण छान बोलले दोघं. मनाचा मोठेपणा आज सांगावं लागत नाही हो, दिसतो. तो दाखवावा लागत नाही, आपोआप दिसतो. आणि त्यानंतर आता आमचे थोडा उशीर का होईना पण आमचे खास मित्र दीपक केसरकर हेही छान बोलले. दीपक केसरकर साहेब, हे तुमचे शब्द म्हणजे आमचा आशीर्वाद समजतो. आम्ही लोक प्रेमाला भुकेलेले आहोत. पैसा नको, ईश्वराने सगळं दिले. माणुसकी दाखवा. आम्ही त्या माणुसकीला कधी विसर पडू देणार नाही. रामेश्वराने आम्हाला घडवलं, संस्कारासकट घडवलं. आणि म्हणून मी आज आपल्या सर्वांना मी सांगेन, सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र देश हा देशात काम करतो. हे योगदान माननीय आमच्या मोदी साहेब, त्यांच्यामुळे मी केंद्र पाहतोय. केंद्रात मंत्री होऊ शकलो, खासदार होऊ शकलो. अमित भाईंमुळे आणि इथून देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य केलं. तिघांचे ऋण कधी विसरणार नाही. पण त्यांना मी एक सांगेन, तुम्ही नाव सुचवलं, मी काम करतात, तुम्हाला एक समाधान मिळेल. राणेला आणलं पण राणेने काहीतरी करून दाखवलं. ते नाव केल्याशिवाय हे नाव राणेचं नाही, सिंधुदुर्ग वासियांचं नाव आहे. तुम्ही पहिलं मला आमदार केलं नसतं, आता खासदार केलं नसतं, मी कुठे घरात असतो, कुठे कामधंदा करत असतो. पण बांधवांनो,
कोणाच्या नशिबी मतदार असावे, नागरिक असावे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांसाठी सिंधुदुर्ग माणसाची पारख करणं, त्याचे गुण पारखणं आणि त्याची निवड करणं, ही पारख शक्ती आमच्या या सिंधुदुर्गातल्या जिल्ह्यातील मतदारांची आहे, लोकांची आहे. तुम्हा सर्वांना मी रामेश्वरकडे प्रार्थना करेन, माझ्या या सिंधुदुर्गवासियांना दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य आणि हा जिल्हा समृद्ध व्हावा, तो रामेश्वराने करण्यासाठी आम्हाला ताकद द्यावी, एवढी आज प्रार्थना करतो. निलेश यांना शुभेच्छा देतो. मागे बघू नका, ते राणेंचं काम नाही, कर्तव्य आहे. पुढे बघायचं, कोणी येऊ दे, पुढे बघा, देवाचं नाव घ्या आणि जनतेची सेवा करा. जनता तुमच्या पाठीशी असल्यावर कोणाला घाबरायचं काय कारण नाही. आणि त्याहीपेक्षा मी सांगेन, या जिल्ह्यातील माझे कार्यकर्ते 90 सालापासून मला मिळाले आणि मंचकावर आहेत. सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत, पण एक मी भाग्यवान आहे. स्वभावाप्रमाणे अनेक वेळा त्यांच्यावर मी रागवतोय, पण ते माझ्यावर रागवत नाही. त्यांचा मोठेपणा हा त्यांचा मोठेपणा. आणि म्हणून सातत्याने 90 ते आतापर्यंत ज्या निवडणुका लढवल्या त्यांनी मला साथ केली, म्हणून मी आज या मंचकावर आणि तशीच साथ माझ्या दोन्ही मुलाला दिलास, हा जिल्हा समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं ज्या ठिकाणी विचार व्यक्त करतो. जास्त वेळ तुमचा घेणार नाही, तसा बराच घेतला, पण तो तुम्ही मला दिलेला वेळ असं समजून मी ते बोललेलो आहे. परत एकदा तुमचे गुण व्यक्त करतो, आभार मानतो. आणि ते एक नाव मात्र विसरतो, राजा सामंत. फार छान बोलतो, साहित्यिक पण आहात का मला माहित नाही, पुस्तकावर लिहिता का? हा, छान बोलतात. गुण नसलेला गुण कसा सांगावा हे स्किल त्यांच्याकडे आहे. याचा अर्थ आमच्यात गुण नाही असे नाही, पण एखाद्या नसतील तर कसे आहे ते दाखवायची कौशल्य तुमच्यात आहे. तुम्हाला रामेश्वराने उदंड आयुष्य देव वाजवा अशी मी प्रार्थना करतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.